एखादा माणूस 2 महिने टेन्शनमध्ये आहे हे नॉर्मल समजतो आपण, पण एखादा माणूस 2 दिवस हसतोय हे पण नॉर्मल नाही आहे. लाईफ कोच आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स दूर करू शकतो. मला पहिलीमध्ये सरांनी पट्टीनं मारलं होतं, मला अजूनही त्या सरांबद्दल राग आहे. बरं, पण मग आता याच्यामध्ये विचार आणि इमोशन यात काय फरक आहे? की मी जसा विचार करतो त्याच्या उलट घडतं, म्हणून ते नेहमी उलटा विचार करतात चांगली गोष्ट घडवण्यासाठी. मग निगेटिव्ह एनर्जी आणि पॉझिटिव्ह एनर्जी तुम्ही डिफाईन कशी कराल? असते का ती? म्हणजे मनामध्ये जेवढा आपण त्रास स्वतःला करून घेतो तेवढा त्रास आपल्याला प्रत्यक्षात कधी होत नाही. कशी म्हणजे निगेटिव्हिटी मनातली काढायची कशी? वपूंचं एक वाक्य आहे, फार छान आहे. ते म्हणतात की एखादी व्यक्ती आपल्याला किती आवडते, जितकी ती आपल्या म्हणण्याप्रमाणे वागते तेवढी ती आपल्याला आवडते. पण मानवी मनाला पॉझिटिव्हिटी नको असते का? मी तिला जेव्हा दुसरा प्रश्न विचारला त्यावेळी तिला थोडासा शॉक बसला. मी तिला विचारलं, तुझी आजी गेली, ह्यात चांगलं काय काय झालं ते सांग. की तुमचे विचार, भावना आणि त्यानंतर केली गेलेली कृती ही जर एकाच लाईनमध्ये असतील आणि तुम्ही जर एखाद्या डोंगराला म्हणालात की माझ्या मार्गातनं बाजूला हो, तरी ते न झालं पाहिजे. वा वा वा. नमस्कार, मी सौमित्र बोटे. मित्रमणेमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर दयानंद देवमोरे. सर, मी तुमचं खूप स्वागत करतो. ते डॉक्टर आहेत, पण ते असे तपासणीचे डॉक्टर नाही आहेत. ते इंजिनिअरिंगमधली डॉक्टरेट त्यांनी मिळवलेली आहे, PhD त्यांनी केलेली आहे. शिवाय ते इथं जे आलेले आहेत ते लाईफ कोच म्हणून आलेले आहेत. ते गेले 20 वर्ष लाईफ कोचिंग करत आहेत आणि सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत असा त्यांचा सगळा पसारा वाढलेला आहे. आणि लाईफ कोच म्हणजे काय, तर थोडक्यात जे मला सरांबद्दल माहिती आहे त्यानुसार ते थॉट प्रोसेसवर काम करतात आणि त्यातून तुमच्या इमोशन्समधून हिलिंग प्रोसेस साधारण होऊ शकते. त्याने ते केलेलं आहे. तर या संदर्भात खरंच मॅनिफेस्टेशन होतं का, विचार म्हणजे काय, इमोशन्स म्हणजे काय, त्या कशा काम करतात, आपण नेहमी सकारात्मक विचार केला पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे, सकारात्मक विचार करणं इतकं सोपं असतं का, नकारात्मक विचार खूप मोठा असतो का, तो सकारात्मकला सप्रेस करतो का, असे माझ्या मनात खूप प्रश्न आहेत, आपल्या पण मनात असतात. तर ते सगळे प्रश्न आज मी त्यांच्यावर असे टाकणार आहे आणि त्याची काय उत्तर मिळतात मला बघूया. मला खात्री आहे की हा एपिसोड ऐकून झाल्यानंतर तुम्ही खूप पॉझिटिव्हिटीच्या जवळ जाल आणि तुमची ही वेदना कमी व्हायला निश्चित मदत होईल. तर तुमचं स्वागत करतो. तुम्ही आवर्जून आलात सर. मित्रमणेमध्ये आल्याबद्दल एक छोटीशी भेट. पुणे कॉटन कंपनीतर्फे ही एक छोटी भेट. पुणे कॉटन कंपनी ही टी-शर्ट्स बनवते. मित्रमणेचे पण टी-शर्ट त्यांच्याकडे आहेत. आणि अश्मन पेबल्स तर्फे ही एक छोटीशी आणखी एक भेट. थँक्यू व्हेरी मच. तर अश्मन पेबल ही पेबलमध्ये काम करते, शिवाय त्यांचे इतरही काही प्रोडक्ट्स आहेत. तर अश्मनची इन्स्टावर लिंक आहे, इन्स्टावर तुम्ही गेला तर अश्मन आहे, पुणे कॉटन कंपनीसुद्धा आहे. तर मित्रमणेचे टी-शर्ट्स तुम्हाला तिथे मिळू शकतात. शिवाय इतरही टी-शर्ट्स पुणे कॉटन कंपनीचे तुम्ही घेऊ शकता अत्यंत वाजवी दरामध्ये. तर जरूर भेट द्या. तर स्वागत झालेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा सुरू करण्याआधी मित्रमणे चॅनल म्हणजे अतिशय प्रतिष्ठित तुमचं जे चॅनल आहे त्यावरती मला बोलवलं त्याबद्दल सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो. आणि भेटवस्तूंबद्दल तर निश्चितच मी आभारी आहे. अनेक झालेलं आहे. वा, नाही, थँक्यू सर. आणि तर सुरुवात करूया. ओके. सर मूळचे कोल्हापूरला असतात, तर त्यामुळे गाववाले आहेत ते आमचे. तर सर, तुम्ही लाईफ कोच आहात आणि थॉट प्रोसेसपासून ती सगळी गोष्ट सुरू होते. बरोबर. आणि मग ती तुमच्या जगण्याजवळ येते, वेदनेपर्यंत येते. तेव्हा आपण हळूहळू जाऊया. बरोबर. पण अगदी मोठी लाईफ कोच म्हणजे काय? ॲक्च्युली आपल्याला सगळ्यांना आनंदी आयुष्य जगायचं असतं, हेल्दी आयुष्य जगायचं असतं, प्रॉस्परस आयुष्य जगायचं असतं, म्हणजे समृद्ध आयुष्य जगायचं असतं. तर या समृद्ध आयुष्यामध्ये किंवा आनंदी आयुष्यामध्ये जे काय अडथळे आहेत, मग ते शारीरिक असतील, मानसिक असतील किंवा आयुष्यातले असतील, तर ते अडथळे कशामुळे निर्माण होतात ही कारणं शोधून ती कारणं काढून टाकणं. बरं. आणि आपले ॲस्पिरेशन्स असतात, काही इच्छा असतात, तर त्या इच्छांपर्यंत आपण कसं पोहोचायचं. तर ही सगळी जी प्रोसेस आहे त्याला मी लाईफ डिझाईन असं म्हणतो. बरं. म्हणजे ज्या गोष्टीला तुम्हाला सर्वसामान्यपणे उत्तरं मिळत नाहीत, म्हणजे डोकं दुखतंय तर तुम्ही माझ्याकडे यावं अशी अपेक्षा नाही आहे. बरं. पण असे काही प्रॉब्लेम्स असतील तुमच्या आयुष्यामध्ये की जे तुम्हाला अदरवाईज त्याचे सोल्युशन्स मिळालेले नाही आहे. खरंच डोकेदुखी बनली असेल. बरोबर. खरोखर ते प्रॉब्लेम डोकेदुखी जर असतील तर त्याच्यावरती सोल्युशन्स म्हणजे नवीन रिसर्च काय सांगतो
बरं. किंवा नवीन थिअरीज काय येत आहेत बरं. बाहेर ज्या आपल्याला माहिती नाही आहेत, बरं. तर त्याच्यावरती मी काम करतो. पण असं लाईफ कोच आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स दूर करू शकतो? हो, म्हणजे बऱ्याच अंशी तो याच्यावरती काम करू शकतो. कारण असं सांगितलं जातं किंवा असं म्हटलं जातं की आपल्याला असणारे प्रॉब्लेम हे आपल्या बिलीफ सिस्टीममुळे बरेचसे निर्माण होतात. फार महत्त्वाचं आहे हे वाक्य. आपल्याला असलेले प्रॉब्लेम्स हे आपल्या बिलीफ सिस्टीममुळे तयार झालेले असतात. येस. मग बिलीफ सिस्टम म्हणजे आपण ज्या गोष्टींवरती विश्वास ठेवतो तर त्या प्रकारच्या गोष्टी आपण आपल्या आयुष्यामध्ये आकर्षित करतो. म्हणजे मी एक उदाहरण सांगतो प्लीज. की 60च्या दशकामध्ये 4 मिनिट्स माईल नावाची संकल्पना होती. बरं. म्हणजे त्या काळी असं मानलं जायचं की 1 मैल अंतर 4 मिनिटाच्या आत कुणीच पार करू शकत नाही. बरं. ही धारणा होती स्ट्रॉंग. बरं. जशी आपल्या आत्ता धारणा असेल की बाबा ब्लड प्रेशर झालं की माझं बरंच होऊ शकत नाही, या प्रकारची धारणा होती की 4 मिनिटाच्या आत कुणी पूर्ण करू शकत नाही. बरं. पण एका ॲथलीटने ते डिस्टन्स 4 मिनिटाच्या आत पूर्ण केलं. बरं. आणि त्यावेळी सगळ्यांना आश्चर्य वाटलं, पण धारणा तुटली. करेक्ट. आणि धारणा तुटल्यानंतर त्याच वर्षी अनेक ॲथलीट अशी निर्माण झाली की त्यांनी 4 मिनिटाच्या आत ते अंतर कव्हर केलं. बरं. म्हणजे आपले द ओनली लिमिटेशन इज आवर बिलीफ. बरं. तर ज्या वेळेला आपण बिलीफ सिस्टमवरती काम करायला लागतो बरं. तर त्यावेळेला बरेचसे प्रॉब्लेम आपले बरे व्हायला लागतात आणि बऱ्याचशा चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडवू शकतो. त्याला मॅनिफेस्टेशन पण म्हणतो आपण. Yes, म्हणजे हे होणार, Yes. हे होणार, हे मी करणार, Yes. असा विचार. त्याच्यासाठी हे जेव्हा माझ्या मनात येतं की हे मला करायचं आहे आणि हे मी करणार, इट स्टार्ट्स फ्रॉम थॉट. येस. विचार मनात यायला बरोबर. लागतात. तर व्हॉट इज थॉट? म्हणजे असं म्हटलं जातं की दिवसाकाठी आपण 65 ते 70 हजार विचार प्रत्येकजण करतो. बरं. 65 ते 70 हजार विचार आपण करत असतो. बरं. म्हणजे आपल्या मेंदूमधून नेहमी आपल्या मेंदूला या विचारांचा ट्रान्समीटर आणि रिसिव्हर असं म्हटलं गेलं. बरं. म्हणजे जेव्हा आपण विचार करतो तेव्हा एक प्रकारची ऊर्जा आपण बाहेर टाकत असतो. बरोबर. आणि जेव्हा आपल्या डोक्यात विचार येतो तेव्हा बाहेरून ही ऊर्जा आपल्या डोक्यामध्ये शिरत असते. करेक्ट. मी एक इंटरेस्टिंग एक्सपेरिमेंट सांगतो. जो ग्रॅहम बेल हे नाव तुम्ही ऐकलं असेल. ऑफकोर्स. तर त्यांनी केलेला होता. म्हणजे हायपोथिसिस आहे ते, जे नेपोलियन हिल यांनी लिहिलेलं पुस्तक आहे लॉज ऑफ सक्सेस. तर त्याच्यामध्ये त्याचा मेन्शन आहे. त्यांनी काय केलं, ते म्हणाले मला जर कोणी लोखंडी सळी दिली आणि ती जर मी माझ्या इच्छेप्रमाणे व्हायब्रेट करायला लागलो तर काय होईल, याचा त्यांनी एक प्रबंध लिहिला. बरं. तर सगळ्यात सुरुवातीला त्यांनी सांगितलं की आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारच्या ऊर्जा असतात आणि त्या ऊर्जांना ठराविक फ्रिक्वेन्सी असते. बरं. ज्यावेळी त्यांनी त्या रॉडची फ्रिक्वेन्सी त्या ऊर्जेच्या फ्रिक्वेन्सी इतकी केली तेव्हा त्या रॉडमधून ती ऊर्जा बाहेर पडायला लागली. म्हणजे उदाहरणार्थ साऊंडची काहीतरी एक फ्रिक्वेन्सी असेल, तर ज्या वेळेला त्या रॉडनी साऊंडची फ्रिक्वेन्सी धारण केली त्यावेळी त्या रॉडमधून आवाज बाहेर पडायला लागला. खरोखर सुरुवातीला त्या रॉडमधून आवाज बाहेर पडायला लागला. जसजशी त्यांनी त्याची फ्रिक्वेन्सी वाढवत नेली तसतसं त्याच्यातून बाहेर पडणारा आवाज पण वाढत गेला. आणि एका फ्रिक्वेन्सीला आवाजाची रेंज संपली आणि तिथून रेंज चालू होती ती हीटची. तो रॉड गरम व्हायला लागला. त्यानंतर हीट पण वाढत गेली आणि एका फ्रिक्वेन्सीला हीटचं रूपांतर तिच्यापेक्षा पुढच्या दर्जाच्या ऊर्जेमध्ये झालं, ती होती लाईटची. म्हणजे आपण एखादा ऑब्जेक्ट जर गरम केला तर तो रेड हॉट होतो आणि त्यातून प्रकाश बाहेर पडायला लागतो. तर फक्त फ्रिक्वेन्सी बदलल्यामुळं त्या रॉडमधून बाहेर पडणारी ऊर्जा ही बदलत गेली. तर त्यांनी हा प्रयोग पुढं चालू ठेवला. तर त्याच्या असं लक्षात आलं की प्रकाशानंतर एक अशी ऊर्जा त्या रॉडमधून बाहेर पडत होती जी कुठल्याही मानवी संवेदनांच्या पलीकडची होती. म्हणजे आवाज ऐकू येतो, आपल्या संवेदनांना समजणाऱ्या काही ऊर्जा असतात. आवाज ऐकू येतो, हीट जाणवते आणि प्रकाश दिसतो, पण आपल्या संवेदनांच्या पलीकडच्या ऊर्जा त्या रॉडमधून बाहेर पडायला लागल्या. आणि त्याला समजलं नाही की ह्या कोणत्या ऊर्जा असतील. मग त्यातल्या थोड्या ह्याच्यानंतर ठराविक फ्रिक्वेन्सीनंतर रेडिओ वेव्ज, गॅमा रेज वगैरे ह्या पण वेव्ज बाहेर पडल्या त्यातून, ज्या सायंटिफिक डिव्हायसेसना डिटेक्ट करता येण्यासारख्या होत्या. पण मध्ये एक रेंज अशी होती की त्या रेंजमध्ये सायंटिफिक डिव्हायसेसना पण ती ऊर्जा डिटेक्ट होत नव्हती आणि मानवी संवेदनांना पण समजत नव्हती. त्यांनी हा प्रयोग अनेक वेळेला केला आणि त्यांनी फायनली कन्क्लुजन लिहिलं की त्या ठराविक गॅपमध्ये
जी ऊर्जा त्या रॉडमधून बाहेर पडत असेल ती ऊर्जा असेल मानवी विचारांची. बरं. म्हणजे एका अर्थाने आपण असं म्हणू शकतो की एक लोखंडी सळी सुद्धा विचार करू शकते जर ती ठराविक फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट केली तर, म्हणजे वेगळ्या अर्थाने. बरं. म्हणजे आपल्या डोक्यातून एक प्रकारची ऊर्जा बाहेर पडते, आपल्या मेंदूमधून एक प्रकारची ऊर्जा बाहेर पडते जिला काहीतरी भौतिक अस्तित्व असतं. पण मग आता याच्यामध्ये विचार आणि इमोशन यात काय फरक आहे? हां, त्याबद्दल मी बोलेन. पण ही जी आपल्यातून बाहेर पडणारी ऊर्जा आहे ही आपण या विश्वामध्ये प्रक्षेपित करतो आणि ती या विश्वामध्येच राहते. बरोबर. ओके. आता तुम्ही जसा प्रश्न विचारलात की विचार आणि इमोशनमध्ये काय फरक आहे, तर फार मोठा फरक आहे. कारण बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की आपण सकारात्मक विचार करावा, नकारात्मक विचार करू नये. पण विचार सकारात्मक आणि नकारात्मक कधीच नसतात. अच्छा. कधीच नसतात. म्हणजे मी जर तुम्हाला आत्ता असं विचारलं की भारत ऑस्ट्रेलियाची मॅच चालू आहे आणि तुम्ही असा विचार, आपण दोघं मित्र आहोत आणि बोलतो आणि तुम्ही मला म्हणालात की ऑस्ट्रेलिया जिंकायला पाहिजे याच्यामध्ये, बरं, तर तो विचार सकारात्मक आहे की नकारात्मक? कदाचित त्या सिच्युएशनला मला राग येण्याची शक्यता आहे कारण माझ्या दृष्टीनं तो विचार नकारात्मक असेल. बरोबर. पण विचार तर तो सकारात्मक आहे, त्यांनी जिंकण्याचा विचार केला आहे. बरं. तर याच्यानंतर कन्सेप्ट येते ती थॉट बिहाइंड द थॉटची. बरं. ज्याला आपण इमोशन्स म्हणतो. बरं. इमोशन काय निर्माण झालं एखादा विचार निर्माण केल्यानंतर, तर ते जास्त महत्त्वाचं असतं. म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटत असतं की मी जसा विचार करतो त्याच्या उलट घडतं, म्हणून ते नेहमी उलटा विचार करतात चांगली गोष्ट घडवण्यासाठी. बरं. याचा अर्थ त्यांनी विचार केला याच्याबरोबर उलट का घडतं? कारण थॉट बिहाइंड द थॉट जो आहे ज्याला आपण इमोशन म्हणतो, तर ते इमोशन निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह असतं. थॉट कधीच पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह नसतो. पण आता एक मिनिट, ह्याचंच आपण दुसरं उदाहरण घेऊया की तुम्ही जिंकण्याचा विचार केला, कोण जिंकेल? बरोबर. दोन मित्र बोलतायत आणि समोर एक बकरी आणि एक कुत्रा आहे आणि आपण म्हणतो कोणाला दगड मारायचा, बकऱ्याला का कुत्र्याला? बरोबर. तुम्ही म्हणता बकऱ्याला मारायचा. आता काय मारायला बघ उदाहरण घातलं मी, पण दगड मारणे हे निगेटिव्ह आहे. हां, ते ॲक्शनमध्ये गेलं म्हणजे मारामारी. येस येस. मग हा थॉट निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे? ऑब्व्हियसली निगेटिव्ह आहे. कारण दोन गोष्टी आहेत की फिलिंग गुड इज डिफरंट थिंग आणि हॅपीनेस इज डिफरंट थिंग. बरं. बरं वाटणं ही वेगळी गोष्ट आहे आणि आनंद होणं ही वेगळी गोष्ट आहे. बरं. म्हणजे तुम्हाला भलेही तुमच्या शत्रूचं वाईट झालेलं तुम्हाला बरं वाटू शकतं, पण दॅट इज नॉट कॉल्ड ॲज हॅपीनेस. बरं. म्हणजे दगड मारण्याचा विचार हा तुम्हाला बरं वाटणारा असू शकतो, तो तुम्हाला पाशवी आनंद देऊ शकतो. बरोबर. पण तो निखळ आनंद नाही देऊ शकत. बरं. त्यामुळं ते दगड मारण्याचा विचार हा ऑब्व्हियसली निगेटिव्ह. मग याच्यामध्ये मग निगेटिव्ह एनर्जी आणि पॉझिटिव्ह एनर्जी जी तुम्ही म्हणता की विचारातून एनर्जी क्रिएट होत असतो, तो विचार एकदा बाहेर गेला की तो तिथं राहतो, अस्तित्व राहतो त्या आसमंतामध्ये. मग निगेटिव्ह एनर्जी आणि पॉझिटिव्ह एनर्जी तुम्ही डिफाईन कशी कराल? असते का ती? हो, निश्चित असते. त्याची फ्रिक्वेन्सी असते. जसं मी तुम्हाला सांगितले की आता सर्वसामान्य माणसाला काय फ्रिक्वेन्सी कळणार आहे? आता माझ्या मनात एक विचार आला, तर फ्रिक्वेन्सी कसं कळणार? बरोबर. याच्यासाठी मी तुम्हाला एका गोष्टीची डेफिनेशन सांगतो. म्हणजे हेल्थ किंवा वेलबिईंग या गोष्टीची जर डेफिनेशन करायची असेल तर बरं वाटणं ही त्याची साधी डेफिनेशन आहे. बरोबर. चांगलं वाटणं ही त्याची साधी डेफिनेशन आहे. म्हणजे आत्ता मी तुम्हाला विचारलं की तुम्हाला कसं वाटतंय, तुम्ही म्हणाल मस्त वाटतंय, आणि खरोखरच तुम्हाला जर मस्त वाटत असेल तर तुम्ही सगळ्या दृष्टीने व्यवस्थित आहात. ओके. याच्यामध्ये म्हणजे समजा डोकं दुखतंय तरीसुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम असण्याची शक्यता आहे. म्हणून त्याला डिसईज असं म्हटलं जातं ना, की जो ईजमध्ये तुम्हाला ठेवत नाही, म्हणून तो डिसईज आहे. म्हणून निगेटिव्ह इमोशन्सना तुम्हाला जर ओळखायचं असेल तर ज्या गोष्टी तुम्हाला ईजमध्ये ठेवत नाहीत, ज्या गोष्टी तुम्हाला कम्फर्टेबल वाटत नाहीत, तर त्या गोष्टींना आपण निगेटिव्ह असं म्हणू शकतो. बरं. पण तुम्ही मगाशी जसं म्हणालात की दगड मारण्याचा विचार, तो ॲक्च्युली बऱ्याच गोष्टी कॉमन सेन्सवरती पण आपण डिफाईन करतो, तर त्या दृष्टीने तो निगेटिव्ह आहे. अदरवाईज आपल्याला तो आतूनच कळतो की तो पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. बरं. मग थॉट बिहाइंड द थॉट जो मी सांगत होता, ह्याच्यावर आपला कंट्रोल असू शकतो? हो. जर आपण त्याच्याबद्दल थोडंसं अवेअर जरी झालो तरीसुद्धा बराचसा कंट्रोल त्याच्यावरती येतो.
कारण बेसिकली कसं आहे की असं म्हटलं जातं की वी सफर मोर इन आवर माइंड दॅन इन रियालिटी. म्हणजे मनामध्ये जेवढा आपण त्रास स्वतःला करून घेतो तेवढा त्रास आपल्याला प्रत्यक्षात कधी होत नाही. अच्छा. म्हणजे एखाद्या गोष्टीचं तुम्हाला सांगितलं की तुमच्या घरामध्ये 10 दिवस पाणी येणार नाही आहे, तर त्या गोष्टीचा विचार करून जेवढा आपल्याला त्रास होतो तेवढा प्रत्यक्ष 10 दिवस पाणी आलं नाही तर आपण ॲडजस्ट करतो तेवढा त्रास आपल्याला फिजिकली होत नाही. म्हणजे मनामध्ये आपल्याला जास्त त्रास होतो जेवढा रिॲलिटीमध्ये होत नाही. म्हणून आपण फक्त या गोष्टीशी अवेअर जरी झालो की माझ्यामध्ये ही निगेटिव्हिटी आहे तरीसुद्धा बरीचशी निगेटिव्हिटी ही निघून जायला लागते. कशी म्हणजे निगेटिव्हिटी मनातली काढायची कशी? म्हणजे तुम्ही जर आता तो उदाहरण दिलं की काही लोक उलटा विचार करतात आणि मग आधी गोष्ट होणारच नाही असं म्हणून मग ते आधी उलटा विचार करतात आणि मग ती गोष्ट बरोबर वाढत आहे. तर ही जी निगेटिव्हिटी असते मनामध्ये, सर्वसामान्य लोकांच्या मनात असतेच निगेटिव्हिटी, होईल की नाही, हे नाहीच होणार असं वगैरे. तर मग ही कशी काढायची? तुमच्याकडे तुम्ही काही उदाहरण देऊ शकाल का? तुम्ही आता इतके 10-20 वर्ष काम करता त्याच्यामुळं, तर काही उदाहरणं सांगू शकाल का की काय झालं होतं, तो एखादा व्यक्ती कसा विचार करत होता आणि मग तुम्ही त्याला काय केल्यानंतर ती निगेटिव्हिटी गेली, असं काय सांगू शकाल? याचं थोडंसं विस्तारानं मला उत्तर द्यायला लागेल. बरं. म्हणजे आता आपण असं बघितलं की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असं काही नसतं, म्हणजे थॉट्स. तसं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह थिंकिंगबद्दल पण बऱ्याचशा आपल्या ज्या काही सो कॉल्ड गैरसमजुती आहेत तर त्याच्याबद्दल मी पहिल्यांदा बोलतो. असं म्हटलं जातं की निगेटिव्ह थिंकिंग करू नये माणसानं, पॉझिटिव्ह थिंकिंगच नेहमी करावं. पण या गोष्टीमध्ये खरोखर काही तथ्य आहे का? तर त्याच्याबद्दल मी सांगतो की माणसाला एवढ्या ज्या इमोशन्स दिलेल्या आहेत त्या इमोशन्स सगळ्या व्हॅलिड आहेत. म्हणजे तुम्हाला राग आला पाहिजे, तुम्हाला द्वेष वाटला पाहिजे, तुम्हाला भीती वाटली पाहिजे, सगळ्या इमोशन्स व्हॅलिड आहेत. जसा आनंद वाटणं ही पॉझिटिव्ह इमोशन आहे तसे बाकीचे इमोशन्स पण व्हॅलिड आहेत. बरोबर. पण त्या तोपर्यंतच व्हॅलिड आहेत जोपर्यंत त्या प्रवाही आहेत. बरं. म्हणजे त्या आल्या पाहिजेत आणि गेल्या पाहिजेत. बरं. म्हणजे मला पहिलीमध्ये सरांनी पट्टीनं मारलं होतं, मला अजूनही त्या सरांबद्दल राग आहे. बरं. जर एखादं इमोशन या प्रकारे मुक्कामाला राहिलं बरं तर प्रॉब्लेम आहे. ओहो. बरं. म्हणजे त्या सरांचा राग आहे, ते सर आता वारलेत पण राग अजूनही आतच आहे. तर अशा प्रकारे जे इमोशन मुक्कामाला राहतं तर त्या इमोशनचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे तुम्ही कदाचित हे उदाहरण ऐकलं पण असेल की समजा तुम्ही एखादी पाण्याची बॉटल हातामध्ये पकडलीत आणि ती 1 मिनिट 2 मिनिट पकडून ठेवलीत तर तसा काय तुमच्या हातामध्ये प्रॉब्लेम येणार नाही. पण तीच बॉटल तुम्ही जर दिवसेंदिवस बरेच आठवडे पकडून ठेवलीत तर तुमच्या हातामध्ये प्रॉब्लेम यायला सुरुवात होईल. करेक्ट. तर ती बॉटल म्हणजे इमोशन आहे असं समजा. बरं. आणि तो तुमचा हात म्हणजे तुमचं आयुष्य किंवा तुमचं माइंड आहे असं समजा. बरं. तर जसं इमोशन छोटा असो किंवा मोठा असो हा विषय गौण आहे, पण त्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही ती किती काळ पकडून ठेवलेलं आहे. बरं. म्हणजे 2 प्रकारचे या असे स्ट्रेसेस किंवा इमोशन्स असतात. पहिल्याला म्हटलं जातं क्रॉनिक. बरं. क्रॉनिक म्हणजे फार काळ पकडून ठेवलेलं एकच इमोशन. आणि दुसरं असतं ॲक्यूट. ॲक्यूट म्हणजे एकाच वेळी आलेलं मोठ्या प्रमाणात आलेलं इमोशन. म्हणजे कोणीतरी गेल्याचं जे काही इमोशन येतं ते एकदम मोठ्या प्रमाणात आलेलं इमोशन असतं. तर या दोन्ही प्रकारच्या इमोशननी प्रॉब्लेम येतात. तर कुठलंही इमोशन जे आपल्या आतमध्ये पडून आहे बराच काळ तर ते प्रॉब्लेमॅटिक आहे. म्हणजे ते पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह असो. मग प्रश्न असा निर्माण होतो की मग असं का म्हटलं जातं की पॉझिटिव्ह थिंकिंग करा आणि निगेटिव्ह करू नये? तर याच्या मागचं कारण आहे निगेटिव्ह इमोशन्स जे आहेत ते आपल्या सर्वायवल मेकॅनिझमचा पार्ट आहेत. आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी, आपल्याला नेहमी सक्रिय ठेवण्यासाठी जे इमोशन्स लागतात ते निगेटिव्ह असतात मोस्टली. अच्छा. 2 प्रकारचे मोटिवेशन्स असतात ना, की एक कॅरेट ऑर स्टिक म्हटलं जातं त्याला, की प्रत्येक गोष्ट आपण का करतो. नाही पण मला सांगा आपल्याला सक्रिय ठेवण्यासाठी निगेटिव्ह इमोशन्स मोस्टली काम कसं काय, म्हणजे कसं काम करतं ते? तेच सांगतो. समजा मी एक शिक्षक आहे आणि मी मुलांना सांगितलं की अमुक अमुक तुमचा गृहपाठ जो आहे तो तुम्ही शनिवारपर्यंत करून आणलात तर तुम्हाला मी 25 पैकी 20 मार्क देईन. हे झालं पॉझिटिव्ह मोटिवेशन. आणि दुसरी थ्रेट काय असू शकते, तुम्ही जर शनिवारीपर्यंत घेऊन आला नाहीत तर तुम्हाला नापास करेल. ही थ्रेट असू शकते आणि थ्रेट जास्त काम करते. हो.
असं झालं नाही तर मला असं होईल. हां, म्हणजे आता मी जे उदाहरण सांगतो ते कोणी पर्सनली घेऊ नये. नाही, फार महत्वाचं आहे. हां, पर्सनली घेऊ नये. की पहाटे तुम्ही जर बागेत फिरायला गेलात तर बरेच लोक फिरायला वगैरे आलेले असतात. 5 किलोमीटर फिरणं वगैरे त्यांचा उद्दिष्ट असतो. मोस्टली लोक त्यातले डॉक्टरनी सांगितलेलं असतं की 5 किलोमीटर नाही तर काही खरं नाही म्हणून आलेले असण्याची शक्यता जास्त आहे. फिरायला सांगितलंय, फिरायला पाहिजे म्हणून, कारण थ्रेट आहे. करेक्ट. फिरला नाही तर हे होणार. करेक्ट. जिममध्ये जाणारे पॉझिटिव्ह मोटिवेशन जात असतील. मला म्हणजे बायसेप ट्रायसेप करायच्यात वगैरे या मोटिवेशन जिम म्हणजे दोन्ही व्यायाम करणारेच लोक. करायचा व्यायामच, अप्रोच किंवा त्याच्या मागचं मोटिवेशन एकतर पॉझिटिव्ह असू शकते किंवा थ्रेट असू शकतो. म्हणजे याच्यासाठी मी असं पण उदाहरण देतो की नेगेटिव्हिटी का पाहिजे असते आपल्याला. म्हणजे भीती वाटणं हे जर आपल्याला नेगेटिव्ह वाटत असेल तर माणूस कुठल्याही क्षणी मरू शकतो जर त्याला भीती वाटली नाही तर. म्हणजे रस्त्याने चाललाय, समोरून गाडी येते, भीतीच वाटली नाही. आपण इथपर्यंत पोहोचलो ते कुठेतरी एक भीती होती किंवा सर्व्हायव्हलचे इन्स्टिंक्ट होता. करेक्ट. त्या इन्स्टिंक्ट पोटी आपण इथं पोहोचलो. आणि त्या सर्व्हायव्हल मेकॅनिझमचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये बरेचसे निगेटिव्ह इमोशन्स असतात म्हणून ते व्हॅलिड आहेत असं मी म्हणालो. पण पॉझिटिव्ह इमोशन्स म्हणजे गाडी घेतली, मला आनंद झाला, मला बरं वाटलं, तर ते किती वेळ टिकतं? फार कमी वेळ. म्हणजे मी तर असं म्हणतो की टायर खाली लिंबू फुटला की इमोशन संपलं. पण निगेटिव्हिटीची टेंडन्सी ही आहे की ती मुक्कामाला राहते आणि ते व्हॅलिडेट पण केलं आहे आपण. म्हणजे एखादा माणूस 2 महिने टेन्शनमध्ये आहे हे नॉर्मल समजतो आपण, पण एखादा माणूस 2 दिवस हसतोय हे पण नॉर्मल नाही आहे. वा, खरं आहे. हो. म्हणजे पॉझिटिव्हिटीची ही टेंडन्सी नाही आहे की ती फार काळ मुक्कामाला राहावी, पण निगेटिव्हिटीची टेंडन्सी ही आहे की ती मुक्कामाला राहते. त्यामुळं असं सांगितलं जातं की निगेटिव्ह थिंकिंग करू नका आणि पॉझिटिव्ह थिंकिंग करा. पण मग एखादा निगेटिव्ह थॉट मनात राहणं आणि एखादा निगेटिव्ह घटना, थॉट म्हणजे घटना, जसं मला सरांनी पट्टीनं मारलं होतं, बरोबर, हे माझ्या मनात आहे की मला सरांनी मारलं होतं. 4थीत असताना पट्टीनं मारलं होतं, माझ्या कायम डोक्यात आहे. हे मी डोक्यात आहे माझ्या, कुठंतरी मला ते आठवत राहतं. आणि माझ्या डोक्यात नाही, पण मला असं कोणी विचारलं की तुला कधी मारलं होतं का, तर मला तेच आठवतं. हे जे आठवण आहे, बाकी मग ओके, पुन्हा मी माझ्या कामाला मार्गी लागतो. तर ह्यातलं रेस्ट काय आहे, म्हणजे काय? म्हणजे एक्झॅक्टली, जर तुम्हाला फक्त आठवणी तर असतातच सगळ्यांना, पण म्हणजे इफ यू कॅन, म्हणजे बरेच जण असं म्हणतात ना की आय कॅन फॉरगिव्ह बट नेव्हर फॉरगेट. म्हणजे मी त्या सरांना माफ केलंय पण ती घटना विसरलेली नाही. ठीक आहे ना, इट्स ओके. म्हणजे तुम्ही पूर्ण तुमचं भूतकाळ पूर्ण विसरणं अपेक्षित नाही आहे, पण त्याच्याबरोबरचा इमोशनल चार्ज जर तुम्ही कॅरी करत असाल, म्हणजे सरांबद्दलचा राग जर कॅरी करत असाल, म्हणजे आत्ता जर सर ते असतील आणि तुमच्यासमोर आले तर तुमच्या मनामध्ये काय भावना निर्माण होतील? फेअर इनफ. तर ते जास्त मॅटर करतं. मग आता ही टेंडन्सी जर तुम्ही म्हणालात ना की जर एखादा गृहपाठ दिला आणि तुम्ही शनिवारी करून आणलात तर मी तुम्हाला 20 मार्क देईन, हे जे पॉझिटिव्ह इन्स्पिरेशन आहे, ह्याच्यामध्ये निगेटिव्ह लक्षात राहतं. मग मानवी मनाला पॉझिटिव्हिटी नको असते का? ट्रिगर करत नाही? करते ना. म्हणजे पॉझिटिव्ह मोटिवेशन ट्रिगर करते. म्हणजे म्हणूनच म्हटलं जातं ना कॅरेट ऑर स्टिक. म्हणजे एखाद्या गाढवाला जर पुढे न्यायचं असेल तर त्याला एकतर गाजर दाखवा नाही तर मागं काठीनं मारा. काय चांगलं काय? यात चांगलं आणि वाईट असं आपण काय डिफाईन करू शकणार नाही तसं. कारण दोन्ही गोष्टी जर तुम्ही कसं आहे, उदाहरणार्थ आपण एक बघूया की आई मुलाला मारते, हा जर बेसिक लेवलचा क्वेश्चन असेल, म्हणजे एखाद्या बेसिक माहिती असणाऱ्या माणसाला विचारलं की ही कृती चांगली आहे का वाईट आहे, तर तो म्हणेल की ही कृती वाईट आहे. पण जरासं समजूतदार मुलाला विचारलं तर तो म्हणेल की त्या घटनेचा परिणाम काय होतो त्याच्यावरती अवलंबून आहे की आत्ताची कृती चांगली आहे की वाईट आहे. बरोबर. म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असंच आहे की पॉझिटिव्ह असो और निगेटिव्ह असो, परिणाम त्याचा काय होतो. म्हणजे तुम्ही रोज उठून कामाला जाता, याचा अर्थ इन्सिक्युरिटी आतमध्ये आहे, मग ती इन्सिक्युरिटी वाईट आहे का? नाही, ऑब्व्हियसली नाही आहे. कारण त्यामुळे तुम्ही मोटिवेट होता, काहीतरी करता आयुष्यामध्ये, म्हणून त्याला आपण निगेटिव्ह म्हणू शकत नाही. पण विनाकारण आलेली की ज्याच्यातून काहीच निष्पन्न होत नाही, ज्याचा त्रास होतो, असे जे निगेटिव्ह फॅक्टर्स आहेत तर त्याच्याबद्दल आपण विचार करणं. तुम्ही आता म्हणालात की ज्या इमोशन्स प्रवाही आहेत
त्यांचा काही प्रॉब्लेम नाही, नाही. मग त्या सर्व प्रकारच्या असू हो शकतात. हो पण ज्या मुक्कामाला येतात, बरोबर, मग त्या द्वेषाच्या असू देत, प्रेमाच्या असू देत, दुःखाच्या असू देत, कुठल्याही. मग आता हे जर मुक्कामी आलंय हे मला कळणार कसं एक व्यक्ती म्हणून, आणि मग ते मी ते घालवायचं कसं? दोन. तर त्याच्याबद्दल थोडंसं आपण या मुक्कामाला राहिलेल्या इमोशनचं होतं काय हे जरासं बघूया. अर्थात कसं आहे, तुम्ही थोडं जरी अवेअर झालात स्वतःच्या मनाबद्दल, म्हणजे डोळे बंद करून शांतपणे जर तुम्ही बसलात तरीसुद्धा तुम्हाला या इमोशन्स कळायला लागतात की माझ्या आतमध्ये कुठलं इमोशन आहे. मला टेन्शन वाटते, मला भीती वाटते, किंवा एवढे लोक माझ्याकडे येतात त्यांना मी ज्यावेळी डोळे बंद करून फक्त बॉडी स्कॅन करा किंवा माइंड स्कॅन करा आणि सांगा की सध्या मनामध्ये काय चाललं आहे, तर ते इझिली डिटेक्ट करू शकतात की आत्ता माझ्या मनामध्ये काय चाललं आहे. थोडंसं याच्या पुढं जाऊन आपण एका गोष्टीबद्दल बोलूया ज्याला म्हटलं जातं सायलेंट स्ट्रेस. बरं. म्हणजे हा स्ट्रेसच आहे ना, एखादं इमोशन आतमध्ये ट्रॅप होणं, यालाच आपण स्ट्रेस म्हणतो. बरं. आणि स्ट्रेस इज नथिंग बट मेंटल रेझिस्टन्स. बरं. मनाने एखाद्या गोष्टीला, एखाद्या घटनेला, एखाद्या व्यक्तीला केलेला विरोध म्हणजे प्रॉब्लेम किंवा स्ट्रेस. म्हणजे कुठलीही व्यक्ती वाईट नसते, ती फक्त तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागते किंवा वागत नाही. कुठलीही घटना वाईट नसते, फक्त ती तुमच्या म्हणण्याप्रमाणे असते किंवा नसते. बरोबर. म्हणजे आपण तर आजच्या दिवसाबद्दल पण कमेंट करतो, आजचा दिवसच बाद गेला. दिवस बाद नसतो, तो तुमच्या म्हणण्याप्रमाणे झालेला नसतो. करेक्ट. एक पिढी दुसऱ्या पिढीबद्दल बोलते की ही पिढी काय आत्ताची खरी नाही, आमची पिढी, कारण त्यांचा एक रेफरन्स पॉईंट्स ठरलेले असतात की या पिढीनं, आमच्या पिढीनं असं वागलंय म्हणजे पुढच्या पिढीनं असं वागलं पाहिजे, आणि ती पुढची पिढी त्याच्याप्रमाणे वागत नसते. करेक्ट. ऑब्व्हियसली. म्हणून वपूंचं एक वाक्य आहे, फार छान आहे. ते म्हणतात की एखादी व्यक्ती आपल्याला किती आवडते, जितकी ती आपल्या म्हणण्याप्रमाणे वागते तेवढी ती आपल्याला आवडते. आणि आपला सगळ्यात मोठा शत्रू कोण? जो आपल्या म्हणण्याप्रमाणे वागत नाही तो. तर आपण हेच थोडंसं पुढं स्ट्रेच करू शकतो की कुठलीही गोष्ट जी आपल्या म्हणण्याप्रमाणे नाही आहे, जी आपण म्हणतो तशी नाही आहे, बरोबर, त्याला आपला मानसिक विरोध चालू करतो आपण. बरोबर आहे. आणि तो मानसिक विरोध म्हणजेच स्ट्रेस. म्हणजे इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा स्ट्रेस यालाच म्हटलं जातं. तुम्ही एखादी गोष्ट ढकलताय आणि ती गोष्ट चालली आहे पुढं, तर स्ट्रेस निर्माण नाही होत. पण तुम्ही ढकलताय आणि ती ढकललीच जात नाही आहे, म्हणजे तिनं तुम्हाला विरोध केला, तर स्ट्रेस निर्माण होतो. बरोबर. म्हणून आपल्या आतमधले जे इमोशन्स आहेत त्या स्ट्रेस कधी निर्माण करतात? जेव्हा आपण कुठल्या तरी गोष्टीला विरोध चालू करतो त्यावेळी चालू करतात. तर आपल्याला हा विरोध आतून कळतो, पण काही काही गोष्टी आपल्याला माहीतच नसतात आपल्या आतमध्ये आहेत. बरं. म्हणजे बरंच मी केसेस हँडल करत असताना बरंच डिगिंग करायला लागतं. उदाहरण एक सांगतो. एक मुलगी माझ्याकडे आली होती. आता मी माझ्या प्रोफेशनल रिझन्समुळं नावं आणि हे डिस्क्लोज करू शकत नाही. तर एक मुलगी माझ्याकडे आली होती. किती वर्ष? आणि सर्वसाधारण 25शीतली असेल. बरं. आणि ती 2 महिने डिप्रेशनमध्ये होती. आणि कारण काय होतं, तिच्या आजीचा मृत्यू झाला होता. कारण तिची आजी एकदम जवळची होती, तिच्याबरोबर सगळ्या गोष्टी ती शेअर करायची. म्हणजे एवढी जवळची होती की ती आजी गेल्याचं मान्यच करायला तयार नव्हती. तर फायनली तिची मैत्रीण तिला माझ्याकडे घेऊन आली, म्हणाली सर असं असं ही याच्यातनं बाहेरच पडत नाही आहे, ही घरातनं पण बाहेर पडत नाही आहे. मग मी काही प्रश्न फक्त विचारून त्यातनं कसं बाहेर पडू शकतो याच्याबद्दल तुम्हाला सांगतो. अर्थात त्यासाठी वेगळी टेक्निक्स पण वापरल्या, पण काही प्रश्नांनी फक्त आपण काही गोष्टीतून बाहेर पडू शकतो. काय झालं होतं? मी तिला विचारलं की तुझी आजी गेली, याच्यामुळे वाईट काय झालं हे थोडंसं इनलिस्ट कर, म्हणजे सांग मला. तर तिनं सांगायला चालू केलं. ती जवळची होती, ती असं मी सगळे शेअर करायचे वगैरे वगैरे. मी तिला जेव्हा दुसरा प्रश्न विचारला त्यावेळी तिला थोडासा शॉक बसला. मी तिला विचारलं तुझी आजी गेली, ह्यात चांगलं काय काय झालं ते सांग. बरं. ती एकदम शॉक की असं कसं विचारू शकतात मला. मग मी म्हटलं नाही विचार घे, यू टेक युअर ओन टाईम आणि विचार कर आणि सांग. मग तिला हळूहळू तिनं ती गोष्ट बघायला चालू केली. तिच्या मनाचा विरोध कमी व्हायला चालू झाला की प्रत्येकाला सर कधी ना कधीतरी जायचंच आहे. माझी आजी पूर्ण आयुष्य जगली आणि गेली. म्हटलं गुड, आणखीन काय चांगलं झालं. तिनं कोणाची सेवा करून घेतली नाही, तिला ते आवडलं पण नसतं. गुड, आणखीन काय चांगलं झालं. तर ती अशा एक एक गोष्टी सांगत गेली की म्हणजे तिला त्या अगोदरपासून म्हणजे तिला माहिती होत्याच,
पण त्या गोष्टींकडे कधी लक्ष दिलं नव्हतं तिने. म्हणजे तुम्ही तिची आजी जाणं या गोष्टीतले ज्यावेळी चांगले पॉईंट्स तिनं विचार करायला, या गोष्टींबद्दल विचार करायला सुरुवात केली, त्यावेळी तिचा मानसिक विरोध जो होता त्या गोष्टीला तो ऑटोमॅटिकली कमी व्हायला लागला, स्वीकार वाढला आणि ती त्यातून बाहेर पडली, त्याच दिवशी बाहेर पडली. हो का? हो. म्हणजे शी लेफ्ट माय ऑफिस स्माइलिंग. अरे वा. बरं. पण ह्याच्यामध्ये जसं मगाशी म्हणालो की ॲक्यूट, आता हे ॲक्यूट प्रकारचं, हो हे ॲक्यूट, क्रॉनिकल जे तुम्ही मला सांगितलं होतं, तर त्याचं एखादं काही उदाहरण सांगू शकाल का? ॲक्च्युली जे क्रॉनिक असतं ना, तर ते जे क्रॉनिक स्ट्रेस असतो त्याचं जनरली आता संशोधन असं सांगतं की त्याचं रूपांतर एखाद्या आजारामध्ये होतं. बरं. क्रॉनिक स्ट्रेस जर तुम्ही फार काळ आपल्या आतमध्ये ठेवलात तर त्याचं रूपांतर एखाद्या आजारामध्ये होतं. म्हणजे मी म्हणतो की बऱ्याच लोकांचा प्रेशर कुकर झालेला असतो, आतमध्येच 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 नेहमी. म्हणजे बऱ्याच लोकांबद्दल बोललं जातं की हा एकदम शांत असतो, तर शांत असणं ही ॲक्च्युली वाईट गोष्ट आहे माझ्या दृष्टीने. एक्सप्रेस झालं पाहिजे आपण. बरं. म्हणजे आपल्या मराठीमध्ये पण काही म्हणी आहेत किंवा आपण सहजासहजी बोलताना बोलतो ना की माझं पित्त खवळलं. पित्त हा जो प्रकार आहे तो कुठल्या इमोशनशी जोडला गेला आहे? राग. पित्त खवळलं म्हणजे राग आला ना. करेक्ट. मग खरोखर ज्यावेळी आता रिसर्च होतोय त्यावेळी सप्रेस्ड इमोशन, सप्रेस्ड राग जो आहे तर त्याच्यामुळे पित्ताचा प्रॉब्लेम चालू होतो. हो. किंवा असं म्हटलं जातं ना की आता जबाबदारी म्हटल्यानंतर कुठला आपल्या शरीराचा भाग आपल्या डोळ्यासमोर येतो? शोल्डर्स. करेक्ट. मी मध्यंतरी ऋषिकेशला गेलो होतो आणि ऋषिकेशला योग शिकवणारे आमचे जे शिक्षक होते तर त्यांना माझ्याबद्दल माहिती झाली आणि ते एक दिवस माझ्याकडे आले आणि म्हणाले माझा उजव्या बाजूचा खांदा विनाकारण दुखतोय. आता हा शब्द महत्त्वाचा आहे बरं का. काही कारणांनी दुखणं वेगळं, बरोबर, पण विनाकारण दुखणं आणि टेंडन्सी असणं या दोन गोष्टी आहेत. तर विनाकारण दुखतोय काही दिवसांपासून, तर मला यातून बाहेर पडायचं आहे. खांदा म्हटल्यानंतर जबाबदारी, बरोबर, आणि उजवी बाजू ही पुरुष तत्वाला दाखवते. बरं. मग मी त्यांना असा प्रश्न विचारला की रिसेंटली एखाद्या पुरुषाची जबाबदारी तुमच्यावरती आली आहे का की जी तुम्हाला त्रास देते किंवा ओव्हरबर्डन्ड आहात तुम्ही त्याच्यामुळं? तर ते आश्चर्यचकित झाले. म्हणाले सर तुम्ही ज्योतिष वगैरे बघता की काय? मी म्हटलं नाही. तर ते सायन्सच असं सांगतं की उजव्या बाजूचा खांदा याचा अर्थ पुरुष तत्वाची तुमच्यावर कुठली तरी जबाबदारी आहे. तर ते म्हणाले हो सर, आमच्या वडिलांना रिसेंटली पॅरालिसिसचा अटॅक आला आहे आणि त्यांचं सगळं करून मला माझं करिअर पण बघायला लागतं. आणि त्यावेळीपासूनच त्यांना ते दुखणं चालू झालं होतं. म्हणजे तुमचे फिजिओलॉजी आणि इमोशन्स हे को रिलेटेड असतात. पण मग आता विषय निघालाच आहे. कुठल्या कुठल्या गोष्टींमुळे कुठले कुठले आपले ऑर्गन्स दुखायला लागतात किंवा पोटाचा विकार सुरू होतो, सांधेदुखी सुरू होते, असं काही असतं का? हां, याच्यावरती बऱ्याच जणांनी काम केलं आहे. प्रॉमिनंटली या क्षेत्रामध्ये जर कोणी काम केलं असेल तर ती आहे लुई एल हे. बरं. तिने एक पुस्तक लिहिलं यू कॅन हील युअर लाईफ या नावाचं, आणि तिच्यामध्ये त्यांनी प्रॉपर मॅपिंग केलेलं आहे. बरं. की कुठला आजार कुठल्या इमोशनमुळे होतो. आणि म्हणजे काही प्रातिनिधिक उदाहरणं बघूया की जसे की तुम्ही आता गुडघ्यांबद्दल किंवा सांध्यांबद्दल बोललात की गुडघेदुखीचा हा त्रास जो आहे तो अभिमानाशी रिलेटेड आहे. अच्छा. अभिमान, स्वाभिमान दुखावला गेला असेल तर गुडघेदुखीचा त्रास चालू होतो असं ते म्हटलं जातं. बरं. किंवा पाठ दुखते, बऱ्याच स्त्रियांची पाठ दुखते. मी ही जी सांगतोय आजार हे विनाकारण चालू झालेले आजार आहेत. ॲक्सिडेंट झाला, स्पाईनला हे झाला आणि त्यामुळे पाठ दुखणं ही वेगळी गोष्ट. करेक्ट. पण पाठ विनाकारण दुखती आहे तर याच्या मागचं कारण आहे की मला कोणाचा सपोर्ट नाही असं वाटत असतं. माझ्या एका मित्राचं उदाहरण आणखीन एक सांगावं वाटतं मला की एक दिवस तो आला, म्हणाला काय माझी लोअर बॅक फार दुखते. त्याने बरेचसे ट्राय केले होते मॉडॅलिटीज आणि म्हणाला होता आता मी इकडे चाललो आहे आणि मला ते फायनली तिथं काहीतरी उपचार मिळेल असं मला वाटतं. मी म्हटलं एक 5-10 मिनटं वेळ काढू शकत असशील तर आपण त्याच्यावरती वर्क करूया. मी त्याला एक प्रश्न विचारला की तुझे पैसे किती जणांनी बुडवलेत? भरपूर आहेत रे. मी म्हटलं तोच प्रॉब्लेम आहे. बऱ्याच गोष्टी आपल्याला पटण्याच्या पलीकडच्या आहेत. करेक्ट. पण पैशाचा प्रॉब्लेम हा लोअर बॅकमध्ये असतो. आणि मी सर्वसाधारण एक म्हणजे ज्यावेळी त्यावरती काम केलं गेलं की बाबा त्या लोकांना माफ करणं किंवा
त्याचा ॲटिट्यूड चेंज करणं, त्यावेळी त्याचं त्या क्षणी लोअर बॅकचं दुखणं गेलं. आणखीन एका मित्राचं उदाहरण सांगेन मी, की ज्या वेळेला त्याची नेक पेन प्रचंड चालू होता त्याला, प्रचंड, आणि ऑपरेट करायचं ठरलं होतं, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता, आणि मला एका मित्राचा फोन आला की असं असं तो लोळतो आहे अक्षरशः, आणि तू जरा बघ त्याला काय करता येऊ शकतं का. नेकशी रिलेटेड प्रॉब्लेम हा आपल्या फ्लेक्झिबिलिटीशी रिलेटेड असतो, म्हणजे आपल्या स्वभावातली फ्लेक्झिबिलिटी. बरं. म्हणजे माझं मत हे असं आहे, दुसरं मत बघायचंच नाही, असं जर असेल तर त्यांची मानेचा प्रॉब्लेम चालू होतो त्या लोकांचा. मग मी त्याला तिथे गेलो, त्याचं ऑपरेशनसाठी शेविंग वगैरे सगळं करून ठेवलं होतं. मी त्याला म्हटलं डॉक्टरांकडून फक्त आजचा दिवस मागून घे, आपण याच्यावरती काम करू. बरं. मग त्यानं डॉक्टरांना रिक्वेस्ट केली, म्हणजे त्यांना मी तिथं EFT केली, इमोशनल फ्रीडम टेक्निक्स, ज्याबद्दल नंतर बोलीन मी. पण मी EFT केल्यानंतर त्याचं दुखणं बरंचसं कमी झालं ते, आणि त्यानंतर डॉक्टरांना त्यानं सांगितलं की आता दुखायचं कमी आहे, जरा ऑपरेशन आपण पोस्टपोन करू शकतो का. तर ते ऑपरेशन पोस्टपोन केलं. त्यानंतर मग मी त्याला बऱ्याचशा त्याच्या इमोशन्स ॲड्रेस केल्या, आणि ते ऑपरेशन कधीही करायला लागलं नाही त्याला. काय सांगता. येस. तर अशा पद्धतीने अविश्वसनीय वाटते मला. हो, पण मी त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे, त्यामुळे मी असं सहज सांगू शकतो. म्हणजे तुम्ही काय केलं ते कशामुळे बंद झालं. ॲक्च्युली जे ट्रॅप्ड इमोशन्स आहेत ना, तर त्या काढण्यासाठी काही मोडॅलिटीज आहेत. म्हणजे आता थोडासा हिलिंगचा विषय निघाला आहे आणि न पटण्याचा विषय निघाला आहे, म्हणून सांगतो की एखादा आजार बरा कसा केला जाऊ शकतो. समजा एक आजार घेऊ आपण, कॉमन डोकं दुखतंय, तर एखादा माणूस काय करेल, सुरुवातीला मसाज करेल, बाम लावेल, किंवा त्याला माहिती असणारी गोळी घेईल, बरोबर. त्यानंतर तो काय करेल, त्यानंतर तो एखाद्या डॉक्टरकडे जाईल. करेक्ट. बरोबर. म्हणजे सगळ्यात पहिली मॉडेलिटी जी येते, आपल्याला असणारे आजार हे कशामुळं निर्माण होतात, असं पहिली मॉडेलिटी सांगते की भौतिक कारणांमुळं आजार निर्माण होतात. म्हणजे काहीतरी केमिकली आतमध्ये इम्बॅलन्स आहे, किंवा यांत्रिक इम्बॅलन्स आहे, तुमच्या शरीराला यंत्र, आणि ते पण केमिकलनं भरलेले यंत्र, असं समजून त्याच्यावरती जर उपचार केला गेला तर त्याला सगळ्या भौतिक पद्धती म्हटलं जातं. बरोबर. मग याच्यामध्ये ॲलोपॅथी येतं, आयुर्वेद येतं, योगासनं करणं, प्राणायाम करणं, डाएट करणं, सूर्यनमस्कार घालणं, या सगळ्या गोष्टी या फिजिकली आपण करतो आपल्या शरीरामध्ये बदल घडवण्यासाठी. तर याला म्हटलं जातं फिजिकल हिलिंग, आणि आपला त्याच्यावरती प्रचंड विश्वास असतो, कारण आपण त्याचे रिझल्ट्स पण बघितलेले असतात. दुसऱ्या प्रकारचे लोक काय सांगतात की आपल्याला होणारे आजार विचारांमुळे होतात, त्यामुळे तुमचे विचार बदलले की तुमचे आजार बरे व्हायला चालू होतील. मग या प्रकारामध्ये ते बरं कसं करतात, तर हिप्नोथेरपी नावाचा प्रकार आहे. हिप्नोटिझम करतात आणि स्वयंसूचना देणं, हिप्नॉसिस करणं, हे प्रकार त्यात येतात. तिसऱ्या प्रकारचे लोक सांगतात की तुमचं शरीर ही ऊर्जा आहे, आणि त्या ऊर्जेमध्ये असणारे ब्लॉकेजेस म्हणजे तुमचे शारीरिक प्रॉब्लेम्स. मग हे अडथळे काढण्यासाठी काय करायला पाहिजे, ऊर्जा प्रवाहित करायला पाहिजे तुमच्यामध्ये, की तुमच्या शरीराची ऊर्जा बॅलन्स केली पाहिजे. मग याच्यामुळे प्राणिक हिलिंग, रेकी वगैरे हे प्रकार आपण ऐकतो की ज्याच्यामध्ये ऊर्जेचा प्रवाह करून आजार बरं करणं ही संकल्पना आहे. त्यानंतरचे गोष्टी लोक म्हणतात की इमोशनमुळे आजार निर्माण होतात, आणि इमोशननी ते बरे होऊ शकतात. मग याच्यासाठी मग इमोशन बदलण्यासाठी मग हास्य थेरपी, तुम्ही बघितलं असेल की लोक हसतात, हास्य थेरपी आहे, अरोमा थेरपी आहे, किंवा फेसिंग द फिअर नावाच्या टेक्निक्स बऱ्याच आहेत की ज्याच्यामध्ये इमोशन्स तुमच्या आतमधल्या हील केल्या जातात, किंवा चांगल्या इमोशन्स निर्माण केल्या जातात. यानंतर येतं स्पिरिच्युअल हिलिंग. स्पिरिच्युअल हिलिंगमध्ये असं असतं की तुमचं काहीतरी मागच्या प्राक्तन असं आहे, किंवा तुम्ही कुलदेवतेचं हे केलेलं नाही आहे वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी. मग याच्यावर उपचार काय, तुम्ही ही पूजा करा, हे व्रत करा, हे वैकल्य करा वगैरे वगैरे. आणि आश्चर्याची गोष्ट अशी आहे सौमित्र की सगळ्या मॉडेलिटीजचे टेस्टिमोनियल्स आहेत. बरं. सगळेजण सांगतात की आमची ही पद्धत वापरून एवढे हजार, एवढे लाख लोक बरे झाले. मग प्रत्येक मॉडेलिटी श्रेष्ठ आहे का, नाही. तर याच्यासाठी आपल्याला थोडासा होलिस्टिक अप्रोच ठेवायला लागतो. बरं. म्हणजे आपल्या शरीराला स्वतःच बरं व्हायला लागतं ना. आपल्या शरीराला कोण बरं करतं, बाकी सगळ्या गोष्टी त्याला मदत करू शकतात. गोळ्या घेणं, औषधं घेणं, व्यायाम करणं, डाएट करणं हे मदत करू शकतात.
पण प्रत्यक्ष बरं होण्याचं जे काम आहे ते शरीरालाच करायला लागतं ना. मग शरीर एवढं कॉम्प्लिकेटेड मेकॅनिझम आहे, या जगातल्या सगळ्यात कॉम्प्लिकेटेड मेकॅनिझम तुम्ही घेऊन फिरता रोज, म्हणजे तुमचं शरीर. तर त्याच्या अजूनही त्याचं कोणी एक्सप्लोअर केलं गेलेलं नाही आहे, त्यामुळे एवढ्या मोडॅलिटीज तयार झाल्या. बरोबर. म्हणून जरा होलिस्टिकली आपण विचार केला तर मी म्हणतो की तुम्ही सगळे स्टेप बाय स्टेपच आपण जातो. म्हणजे सगळं थकल्यानंतर माणूस ज्योतिषाकडे का जातो, आणि सगळ्या शेवटी त्याला असं वाटतं की ह्यात काहीतरी शिल्लक राहिला असेल ते पण होऊन जाऊ देत एकदा. तर होलिस्टिक अप्रोच म्हणजे काय की या सगळ्या गोष्टींचा विचार करणं. म्हणजे ज्या वेळेला मी इमोशनल हिलिंगबद्दल बोलतो त्यावेळी लोकांना हे नाही सांगत की तुमच्या औषध गोळ्या सगळं बंद करा आणि हे चालू करा. नो, कारण ते विज्ञान त्या ठिकाणी आहे, त्यांचा पण रिसर्च आहे, त्याचं ते त्या ठिकाणी आहे. कुणालाही आपण कमी लेखत नाही किंवा कोणालाही मोठं लेखत नाही, फक्त हा पण एक अप्रोच आहे आणि या अप्रोचनी पण आपण त्याच्यामध्ये जाऊ शकतो. हे थेरॉटिकल डिस्कशन चाललंय मला कळते, पण आता आपण थोडंसं सोप्या लेवलवर येऊया. मला सांगा की सर्वसामान्य माणसानं काय करायला पाहिजे, ज्याला माहिती असतं की निगेटिव्ह थॉट बरोबर नाही आहेत, त्याला माहिती असते माझ्या मनात सतत यायला लागले, त्याला हे माहिती असतं की मी असा विचार करतो म्हणूनच मला दिवस वाईट जातोय कारण मी निगेटिव्ह विचार करतो, हे सगळं माणसाला माहीत असते, तरी पण आपल्या हातात नसतं ते. तरी माणसं निगेटिव्ह विचारच करत असतात, स्ट्रगल करत असतात, स्ट्रेस घेत असतात. मग यातनं बाहेर पडायला करायला काय पाहिजे? छोट्या काय अशा गोष्टी आहेत का की ज्या आपण केल्या तर यातनं बाहेर पडू शकतो असं वगैरे काय? ओके, तर याच्यासाठी मी काही टेक्निक्स पण सांगू शकेन की निगेटिव्ह माइंडसेटमधून जर बाहेर पडायचं असेल तर आपण काही गोष्टी करू शकतो, ज्याला मी मेंटल बाथ असं म्हणतो. ती एक टेक्निक तुम्हाला सांगतो. म्हणजे उदाहरणार्थ असं आहे की आपण शरीराची आंघोळ रोज करतो. जर जन्माला आल्यापासून आजपर्यंत आपण शरीराची आंघोळच केली नसती तर शरीराची काय अवस्था झाली असती. मग आपण मनामध्ये एवढा कचरा, एवढं विष रोज घेतो, वेगवेगळ्या मीडियामधनं घेतो, पण मनाची आंघोळच कधीही करत नाही. की मेंटल बाथ घ्यायचा म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये असं तत्त्व आहे की पॉझिटिव्हिटी ही कमी असते क्वांटिटीनी पण फार पॉवरफुल असते. तसं निगेटिव्हिटी ही क्वांटिटीनी फार जास्त असते पण त्याची पॉवर फार कमी असते. म्हणून हवाई देशामध्ये एक टेक्निक वापरली जाते ज्याला होओपोनोपोनो असं म्हटलं जातं. तर ती टेक्निक आपण रोज वापरू शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये 4 हायेस्ट पॉझिटिव्ह थॉट्स सांगितले गेलेत, जे आपण फक्त मनापासून भावनांनी म्हणायचे आहेत. आरशासमोर वरून म्हटलेत तर सगळ्यात जास्त चांगलं आहे. तर करायचं काय आहे की सकाळी जाग आल्यानंतर आरशासमोर एकतर उभे राहा किंवा डोळे बंद करा. सगळे प्रॉब्लेम्स डोक्यामध्ये घ्या तुमच्या. हो, सगळे जे तुम्ही प्रॉब्लेम सध्या फेस करताय ते सगळे प्रॉब्लेम्स आठवा, सगळे प्रॉब्लेम्स डोक्यामध्ये घ्या आणि स्वतःला म्हणा आय एम सॉरी, माझं चुकलं. स्वतःलाच म्हणायचं आहे माझं चुकलं, प्लीज फॉरगिव्ह मी, मला माफ कर. आय लव्ह यू. आपलं स्वतःवरतीच प्रेम कमी झालेलं असतं आणि स्वतःवरती प्रेम कमी होणं बऱ्याच आजारांना निमंत्रण देतं. आणि थँक्यू, म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाबद्दल आपण कधी स्वतःला थँक्यू म्हटलेलं नसतं. मी ग्रॅटिट्यूडबद्दल थोडंसं स्पेशल मेन्शन करेन, कारण ही एवढी अनकंडिशनल आणि चांगली फिलिंग आहे. कारण बाकी सगळ्या फिलिंग ज्या कंडिशनल आहेत, म्हणजे लव ही फिलिंग जर सगळ्यात चांगली आपण मांडली तरीसुद्धा बऱ्याच फॅक्टरमध्ये लव ही निगेटिव्ह फिलिंग पण होते जर ती कंडिशनल असेल तर. म्हणजे मी सौमित्रवरती प्रेम करतो, सौमित्रनं परत माझ्यावरती प्रेम केलं पाहिजे, ही कंडिशन असते प्रेमामध्ये. करेक्ट. पण मी सौमित्रना म्हटलं थँक्यू तर माझी अपेक्षा नाही की परत त्यांनी मला काहीतरी थँक्यू म्हणावं. म्हणून अनकंडिशनल ही आणि सगळ्यात उच्च कोटीची जर कुठली भावना मानली गेली असेल तर ती थँक्यू ही आहे. म्हणजे एका कंपनीमध्ये जॉब इंटरव्ह्यू घेतला गेला आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला महिन्याला 1 कोटीचं पॅकेज मी दिलं. सगळे खुश झाले, महिन्याला 1 कोटी रुपये मिळणार. पण त्यांनी सांगितलं की पुढच्या आठवड्यामध्ये फक्त एक अट आहे की सोमवारी तुम्ही डोळे उघडू शकणार नाही. म्हणजे मराल ना थोडक्यात. जॉब ऑफर नाकारली लोकांनी. कारण कोट्यावधी रुपयांपेक्षा महत्त्वाची रोज एक गोष्ट करतो हे आपल्याला माहिती आहे का, ती म्हणजे रोज सकाळी डोळे उघडतो. करेक्ट.
म्हणजे रोज सकाळी जाग आल्यानंतर किती जण स्वतःच्या अस्तित्वाबद्दल थँक्यू म्हणतात की मी आज जिवंत जागा झालो त्याबद्दल थँक्यू. भिकारी जेव्हा एखादा आपल्यासमोर येतो तेव्हा आपला जन्म त्याच्या ठिकाणी झाला नाही म्हणून किती जण थँक्यू म्हणतात. बऱ्याच गोष्टी आपण ग्रांटेड घेतलेल्या असतात. आपण जो प्रॉब्लेम आपला म्हणतो ना, तर तो प्रॉब्लेम फार मोठा केला आहे आपण, त्याला फार कुरवाळलं आहे. कुठला आपला जो कुठला असेल जो कुठला असेल तो, अच्छा, फार कुरवाळतो त्याला फार. आणि माझ्याजवळ हे नाही हा प्रॉब्लेम असतो, माझ्याजवळ हे आहे याचा ग्रॅटिट्यूड आपल्याकडे नाही पेक्षा आपल्याकडे काय आहे, काउंट युअर ब्लेसिंग्स. पण मग आता तुम्ही जो मेंटल बाथचा विषय सुरू होता तिथे तुम्ही सांगितलं की आरशासमोर उभं राहायचं. येस. आणि 4 वाक्य म्हणायचे आहेत की माझं चुकलं, मला माफ कर, मी तुझा आभारी आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे. हे मनापासून आपण म्हणणं गरजेचं आहे. सुरुवातीला आपल्याला आरशात बघून म्हणणं हे थोडंसं अवघड जातं, कारण स्वतःलाच आपण म्हणू शकत नाही. वाक्य बरीच जण म्हणू शकत नाहीत की माझं चुकलं असं स्वतःलाच म्हणू शकत नाहीत. म्हणून मी त्यांना हे पण म्हणतो की तुम्ही कधी आतमध्ये जाऊन स्वतःची चौकशी केली आहे का? आपण रोज सगळ्यांच्या चौकशा करत असतो, कसा आहेस, कशी आहेस. तुमचं स्वतःचं नाव घ्या, कधीतरी स्वतःला विचारा कसा आहेस, आणि तुमच्या आतला तो किंवा ती काय उत्तर देते, ती उत्तर जी देते त्याबद्दल त्या व्यक्तीला म्हणा की माझं चुकलं आहे म्हणून तुझी अशी अवस्था आहे, मला माफ कर. म्हणजे कदाचित ती आतून सांगेल की मी नाही आहे चांगला, मी नाही आहे, बरा नाही आहे, मला हा प्रॉब्लेम आहे, मला तो प्रॉब्लेम आहे. तर आपण स्वतःच्या या सगळ्या गोष्टीमुळे फरक पडायला सुरुवात हो 100%. अवेअरनेस जो आहे ना, तो अवेअरनेस फार महत्त्वाचा आहे. बरं, या सगळ्यामध्ये तुमच्याबद्दल बोलायचं राहिलं, पण थोडक्यात तुमच्याबद्दल सांगा की तुम्ही इंजिनियर आहात. हो, तुमचं बरं चाललं होतं. हो, तुम्ही कॉलेजमध्ये शिकवता. हो, इकडे कुठं वळलं तुम्ही एकदम? ते पण एक मॅनिफेस्टेशन आहे. बरं. म्हणजे 12वीला मला MBBSला ॲडमिशन घ्यायचं होतं. बरं. म्हणून माझे दोन्ही ग्रुप होते. आणि झालं असं की रिझल्ट लागला, मी MBBSचा ॲडमिशन फॉर्म भरला आणि त्यावेळी 12वीच्या मार्कांवरती ॲडमिशन मिळायचं. तर लिस्टमध्ये माझं नाव होतं, पण माझ्या नावापुढं लिहिलं होतं अंडर एज. माझं वय 1 वर्षांनी कमी होतं, त्यामुळे मला MBBSला ॲडमिशन घेता आलं नाही. पण हिलिंग करायचं आहे हे त्यावेळीपासून डोक्यात होतं माझ्या. होतं. हो, म्हणजे लोकांना काहीतरी मला मदत करायची आहे या दृष्टीने. बरं. नंतर मग मी BE झालो, BEला ॲडमिशन घेतलं, BE झालं, MTech झालं, PhD झाली. पण आत्ता लोक माझ्याकडे हिलिंगसाठी येत आहेत. अरे मॅनिफेस्टेशन आहे. पण तर ॲक्च्युली झालं असं की काहीतरी करायचंच होतं मला, काहीतरी म्हणजे वेगळं करायचं होतं. त्यामुळे मी एक फ्रँचायझी घेतली स्पोकन इंग्लिश ची क्लासची, आणि मी तो क्लास चालू केला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा. त्यावेळी जे निगेटिव्ह घडलं की त्यांनी मला कुठला सपोर्ट केला नाही. त्यामुळं त्यावेळी व्हायचं असं की मला अभ्यास करायला लागायचा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे काय, आणि ते मुलांना शिकवायला लागायचं. आणि ते होत होत मी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा एवढा अभ्यास केला, त्यानंतर मी एक कन्सेप्टबद्दल वाचलं, सिल्वा माइंड कंट्रोल मेथड म्हणून. तर ते पुस्तक वाचल्यानंतर मला असं लक्षात आलं की अरे हे पण एक विश्व आहे की जिथं कुणी गेलेलंच नाही कदाचित, कारण माझ्या आजूबाजूला तर कुणीच नव्हतं, ज्याच्यात त्यांनी सांगितलं होतं की आपल्या विचारांमुळे आपण आपल्या आयुष्यामध्ये घटना घडवू शकतो. होजे सिल्वांचं होतं ते. आणि त्यानंतर मग रेस्ट इज हिस्ट्री. मी तो कोर्स केला आणि त्यानंतर मी बरेच कोर्स गेल्या 20 वर्षामध्ये किती लोकांना हील केलं असं? आता तसा एक्झॅक्ट आकडा नाही सांगता येणार, पण सतत कंटिन्युअस काम चालू. हो, कंटिन्युअस चालू असतं माझं. ग्रुप काउन्सिलिंग असतात, पर्सनल काउन्सिलिंग असतात, पण यू कॅन से 10,000+. पण मग आता यामध्ये तुमचे काही व्हिडिओज पण मी बघितले. आपले ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांनी पण सरांकडनं सरांचं ते गायडन्स घेतलेलं आहे, आणि इतरही काही कलाकार आहेत, सुप्रियाताई पण आहेत. मॅनिफेस्टेशन हा जो भाग असतो की नाही, तर म्हणजे ते शाहरुख खानचा डायलॉग आहे ना की अगर आप शिद्दत से चाहोगे तो पूरी कायनात आपको ये जुटा देती है होने के लिए. हे खरं आहे? आता याला लॉ ऑफ अट्रॅक्शन असं म्हटलं जातं, पण मी त्याला लॉ असं मानत नाही. कारण सांगतो. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय की तुम्ही तुमच्या विचारांनी आयुष्यामध्ये घटना घडवू शकता. मग ह्याला लॉ असं म्हटलं जातं, पण मी त्याला लॉ मानत नाही. इट इज अ प्रोबॅबिलिटी. लॉ म्हणजे काय की एखादी गोष्ट रिपिटेटिव्हली सेम रिझल्ट देत असेल तर त्याला लॉ असं म्हटलं जातं. बरोबर.
म्हणजे इथं जर वरून खाली गोष्ट टाकली तर ती खाली पडणार आणि अमेरिकेत सुद्धा ती खाली पडणार. म्हणून लॉ ऑफ ग्रॅव्हिटी, बरोबर, लॉ ऑफ हीट ट्रान्सफर. कुठल्याही वातावरणामध्ये जास्त टेम्परेचरकडून कमी टेम्परेचरकडे हीट जाणार, हा लॉ आहे, नॅचरल प्रोसेसेस आहेत. पण याच्यामध्ये बरेच डायमेन्शन्स आहेत. तुम्ही जे म्हणालात की इतनी शिद्दत से मैंने तुम्हें पाने की कोशिश की है कि पूरे जमाने ने तुमको मुझसे मिलाने की साजिश की है, हे वाक्य पौलो कोएल्होच्या अल्केमिस्टमधलं आहे की इफ यू वॉन्ट समथिंग देन द एंटायर युनिवर्स कॉन्स्पायर्स इन फेवर ऑफ यू. करेक्ट. तर असं खरोखर होतं का हा प्रश्न जो आहे, तर नॉट ऑल द टाईम फॉर एव्हरीवन. असं याचं उत्तर असेल माझं. तर याच्या मागचं कारण काय आहे, पुन्हा तुमचे कोर व्हायब्रेशन्स, ज्याला आपण म्हणतो तुमची बिलीफ सिस्टम. करेक्ट. म्हणजे मी जर एखाद्या माणसाला विचार करायला सांगितला की मला महिन्याला 1,00,000 रुपये मिळत आहेत असा विचार कर, आणि त्याला महिन्याला 10,000 रुपये मिळत असतील सध्या, तर तो शेवटपर्यंत त्याचं मन हे मान्यच करणार नाही की मला महिन्याला 1,00,000 मिळू शकतात. करेक्ट. बिलीफ सिस्टममध्येच बसणार नाही त्याच्या. करेक्ट. याला आपण काउंटर इंटेन्शन असं म्हणतो. काउंटर इंटेन्शन म्हणजे विचार घर घ्यायचा आहे, पण आतून EMI, डाऊन पेमेंट हे मागं ओढणं चालू आहे किंवा नेगेटिव्हिटी चालू आहे. विचार पॉझिटिव्ह आहे, मगाशी मी जसं बोललो, पण आतून इमोशन बाहेर पडतायत, त्या मी घेऊ शकणार नाही याच्या. जर असं असेल तर तो त्याच्या आयुष्यात घर मॅनिफेस्ट करू शकणार नाही विचारांनी. पण जो खरोखरच त्याला अलाइंड असेल, जो खरोखरच तेवढ्या ताकदीनं, विश्वासानं आणि श्रद्धेनं तो विचार करत असेल तर त्याला ती गोष्ट मिळते. पण काउंटर इंटेन्शननी जर तो राहत असेल तर त्याला ती गोष्ट कधीच मिळणार नाही. म्हणजे जिम कॅरीचं उदाहरण तुम्हाला माहिती असेल की तो 10 मिलियन, तो एक चेक नेहमी जवळ बाळगायचा, आणि त्याला जो नेक्स्ट पिक्चर मिळाला डंब अँड डंबर, त्याचं जे पेमेंट होतं त्याला एक्झॅक्टली तेवढं मिळालं जेवढं त्यानं चेकवरती लिहिलं होतं. किंवा आपल्या रणवीर सिंगचा सुद्धा किस्सा आहे की त्याच्या बहिणीनं त्याला वाढदिवसाला गिफ्ट दिलं होतं यशराज फिल्मचं पोस्टर. त्याच्यामध्ये फक्त हिरोच्या ठिकाणी हिरोचा चेहरा काढला होता आणि त्याचा चेहरा लावला होता, आणि त्यानंतर बँड बाजा वारात मूवी मिळाली होती. तर अशी बरीच उदाहरणं आहेत, पण त्यांनी ते तेवढ्या विश्वासानं केलं. म्हणजे आतलं. म्हणून मी एक वाक्य असं पण आहे की तुमचे विचार, भावना आणि त्यानंतर केली गेलेली कृती ही जर एकाच लाईनमध्ये असतील, आणि तुम्ही जर एखाद्या डोंगराला म्हणालात की माझ्या मार्गातनं बाजूला हो, तरी ते झालं पाहिजे. वा वा वा, खूप भारी आहे, मला आवडलं. म्हणजे कृती पण तेवढीच महत्त्वाची आहे. करेक्ट. त्यानंतर केली गेली. करेक्ट. मला एक जाता जाता महत्त्वाचा विषय, जिथं आपण सुरुवात तिथून केली होती की बिलीफ सिस्टीम. माणसाचं बिलीफ सिस्टीम मॅटर्स अ लॉट. येस. सो माणसाचा बिलीफ कसा असायला पाहिजे, म्हणजे तुम्ही काही सांगू शकाल का की जर मला काही गोष्टी अचीव्ह करायच्या आहेत, मला काही चांगलं करायचं आहे किंवा मला इथून पुढं जायचं आहे, प्रत्येकालाच वाटत असतं. बरोबर. पण काय करायचं कळत नाही. बरोबर. तर ही बिलीफ सिस्टीम जी आहे ती जनरली कशी असायला पाहिजे, असं काही सांगू शकाल? असा काही नियम नाही, कारण सब्जेक्टिव्ह आहे. पण एक बाबा किमान असं असलं पाहिजे, हे आपण असा विचार केला पाहिजे, आपला असा विश्वास असला पाहिजे, काहीतरी त्याला काही एक कॉमन मिनिमम लाईन आहे का त्याची? हां. तर आता समजा एक उदाहरण घेऊया की तुम्हाला XYZ अमाऊंट मिळवायची आहे असं तुमची इच्छा आहे. ओके. तर बिलीफ सिस्टीम कशी पाहिजे याबद्दल थोडंसं मी बोलतो. प्लीज. असं म्हटलं जातं, म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या म्हणण्याप्रमाणे तुम्हाला ती जी गोष्ट पाहिजे आहे त्याचा नेहमी विचार करत राहिलात तर तुम्हाला ती गोष्ट मिळते. पण याच्यामध्ये मी थोडं मॉडिफाय करून तुम्हाला सांगतो. आत्ता तुम्हाला समजा 1,00,000 रुपये महिन्याला कमवायचे, एक उदाहरण घेऊया, पण 1,00,000 रुपये महिन्याला कमवायची इच्छा आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन ॲक्टिवेट करायचं आहे. तर तुम्हाला मी सांगेन, कदाचित आश्चर्य वाटेल, इच्छा असणं ही निगेटिव्ह इमोशन आहे. ओहो. कारण इच्छा असणं याचाच अर्थ आहे की माझ्याकडे ते नाही आहे, बरोबर, याची भावना. बरं. म्हणजे फिलिंग ऑफ लॅक. बरं. ज्यावेळी तुम्ही मला 1,00,000 रुपये पाहिजे या डेस्परेशनमध्ये जाता, त्यावेळी तुमच्यातून निगेटिव्हिटी बाहेर पडते की सध्या माझ्याकडे नाही आहेत. म्हणून आपली बिलीफ सिस्टम त्याला अलाइन करण्यासाठी ते माझ्याकडं आहेत या बिलीफला आपण अलाइन कसं करायचं त्याबद्दल मी तुम्हाला थोडंसं सांगेन. कसं? आत्ता सध्या तुम्ही काय करू शकता की समजा एखाद्या व्यक्तीला 50,000 रुपये मिळतात,
तर त्याच व्यक्तीला मी जर सांगितलं की तुला महिन्याला 50,000 रुपये मिळत आहेत अशी तू कल्पना कर, तर त्याच्यातून काही इमोशन्स बाहेर पडतील? काहीच नाही, मिळतातच आहेत. त्याच प्रकारचे इमोशन 1 लाखाला निर्माण व्हायला पाहिजेत. अच्छा. मग तुम्ही जर 1 लाख काय आहेतच की माझ्याकडं, म्हणजे याला थोडंसं हार्श आहे पण फेक इट टिल यू गेट इट म्हटलं जातं. जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत असल्याच्या आयुर्भावात राहा असं म्हटलं जातं. आता हे करायचं कसं? 1 लाख रुपये मला मिळालेले आहेत, कारण तुम्ही स्वयंसूचना या गोष्टीबद्दल ऐकलं असेल कदाचित. स्वयंसूचना म्हणजे अशी वाक्य असतात जी आपण वारंवार म्हणतो स्वतःशी की जेणेकरून ती गोष्ट आपल्याला मिळावी. मग तुम्ही असं म्हणालात की मला 1 लाख रुपये मिळाल्याबद्दल मी अत्यंत आनंदी आणि आभारी आहे. तर स्वयंसूचना काम करत नाहीत कुठल्या केसमध्ये? ज्या केसमध्ये तो प्रत्येक स्वयंसूचनेबद्दल माझ्याकडे पैसे नाही आहेत असं इमोशन बाहेर टाकतो. विचार काय आहेत? माझ्याकडे 1 लाख रुपये आहेत. इमोशन काय आहेत? माझ्याकडे नाही आहेत. तर याच्यामध्ये आपण स्वयंसूचनेमध्ये तुम्ही जर प्रॅक्टिस करत असाल तर असा बदल करू शकता की आय एम इन द प्रोसेस ऑफ अर्निंग 1 लाख रुपीज पर मंथ. मी 1 लाख रुपये महिन्याला मिळवण्याच्या प्रोसेसमध्ये आहे. याच्यावरती तुमचं मन विश्वास ठेवू शकतं की मी ते प्रोसेसमध्ये आहे. आय एम इन द प्रोसेस. जे आहे त्याच्याबद्दल ग्रेटफुल होणं ही सगळ्यात महत्त्वाची टेक्निक आहे, ज्याच्यासाठी ग्रॅटिट्यूड जर्नल मेंटेन करा असं मी एक लोकांना सांगतो. ग्रॅटिट्यूड जर्नल आपण मेंटेन करणं गरजेचं आहे. म्हणजे जो डिस्पेन्झा नावाची एक व्यक्ती आहे ज्यांचं पुस्तक आहे यू आर द प्लसिबो. प्लसिबो म्हणजे जसं आपण विचार करतो तसं आपल्या शरीरामध्ये आपण परिणाम होत असतात त्या गोष्टींचे. तर त्यांनी काय सांगितलं की आपला आजाराशी रिलेटेड असणारा माइंडसेट जर चेंज करायचा असेल तर तुम्ही दिवसातली 15 मिनिटं फक्त थँक्यू म्हणा, डोळे बंद करा आणि आपल्या मनापासून म्हणजे आपल्याकडे जे काय आहे फक्त मनामध्ये दुसरा विचारच येऊ द्यायचा नाही. फक्त थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि प्रत्येक थँक्यूला एखादी गोष्ट एखादी व्यक्ती अशी इमॅजिन करायची की ज्याच्याबद्दल आपण थँक्यू आहोत. रोज रात्री झोपताना तुम्ही ग्रॅटिट्यूड जर्नल मेंटेन करा. अशा 5 ते 10 गोष्टींची यादी करा की आज मी कुठल्या कुठल्या गोष्टींबद्दल थँक्यू आहे. आता आपला विषय असा झाला की इथंपर्यंत मी कसा आलो. तर इथंपर्यंत येत असताना जे लोक इन्व्हॉल्ड होते, जी गाडी इन्व्हॉल्व होती ती ॲक्सिडेंट न होता बंद न पडता इथंपर्यंत आली. आणि म्हणजे मी थँकफुल नाही आहे खरं त्याबद्दल, म्हणजे बऱ्याच वेळा नसतो आपण. तर अशा गोष्टींकडे नेहमी थँकफुल होऊन बघायला चालू करा. आपल्या शरीरामध्ये 2 हात 2 पाय 2 डोळे व्यवस्थित बघणारे आहेत ना, त्याबद्दल थँक्यू म्हणा. तर ज्यावेळी आपण थँक्यू म्हणायला लागतो त्यावेळी थँक्यू म्हणायला लावणाऱ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये अट्रॅक्ट व्हायला लागतात. वा, बरं. आणि त्यामुळं ऑटोमॅटिकली आपलं शरीर चेंज होतं. 100% होतं. 100% होतं. हो. म्हणजे ज्यावेळी आपण ग्रॅटिट्यूडमध्ये राहतो ना, कुठल्या मेंटल स्टेटमध्ये आपण विचार करतो त्यावरती बरंचसं अवलंबून असतं. ग्रेटफुलनेसच्या किंवा कृतज्ञतेच्या मेंटॅलिटीमध्ये राहून ज्यावेळी आपण गोष्टी करतो ना त्यावेळी बऱ्याच गोष्टी आपल्या आयुष्यात घडायला लागतात. जाता एक शेवटचा प्रश्न विचारतो, मग आपण थांबूया. बऱ्याच गोष्टींवर आपण बोलतोय, पण हे जे हिलिंग आहे तुमच्याकडं मी कधी यायला पाहिजे? तुम्ही जे लाईफ कोच तुमच्यासारखी मंडळी असतात की तुम्ही म्हणू शकता की बाबा कुठलं इमोशन साचलंय आणि ते मला ते प्रवाही करायचंय, ते इमोशन केले की तुम्ही बरे होण्याची शक्यता वाढते, बरे होता. तर मी तुमच्याकडे नेमकं कधी आलं पाहिजे? आता हा एक समाजामध्ये असणारा जरासा गैरसमज आहे. जसं सगळ्यात महत्त्वाचा शब्द म्हटला जातो तो म्हणजे आस्क, विचारणं. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या आयुष्यामध्ये. जर आपल्याला लिगल इश्यूज असतील तर आपण वकिलाकडे जातो, जर फिजिकल इश्यूज असतील तर डॉक्टरकडे जातो वगैरे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे. तर माझ्याकडे तुम्ही कधी आलं पाहिजे किंवा एखाद्या काउन्सिलरकडे कधी गेलं पाहिजे? तुम्हाला ज्या ज्या वेळेला या गोष्टींची उत्तरं सर्वसामान्यपणे मिळत नाहीत की बाबा मी असं म्हणत नाही की ॲक्सिडेंट झाल्यानंतर माझ्याकडे आणि हिलिंग करून घ्या, कारण लाईफ सेव्हिंग ड्रग्स आणि सर्जरी यासाठी ॲलोपॅथीच तुम्ही घेतली पाहिजे किंवा स्टार्ट तुम्ही तिथूनच करता. बरंचसं आयुष्यामध्ये असं आहे की ज्याची उत्तरं मला मिळालेली नाही आहेत किंवा असे इमोशन्स तुम्हाला बरंच असं असतं. आपल्या आतमधला निचरा करून घेणं हे बरंच गरजेचं असतं. आणि ज्याच्यासाठी एक मेथड पण मी प्रॅक्टिस करतो की इमोशनल फ्रीडम टेक्निक्स म्हणून. तर EFT ही अशी पद्धत आहे की जी आपल्या पूर्ण बॉडीची जी काही हिलिंग एनर्जी आहे, मगाशी मी जसं म्हणालो
की आपल्या शरीराला स्वतःच बरं व्हायला लागतं, फक्त त्याला एका विशिष्ट प्रकारे सांगणं गरजेचं असतं. तर त्या बॉडीच्या एनर्जीला ॲक्टिवेट करणारी जी मेथड आहे ती आहे EFT. बरं. आणि त्यानं मिरॅक्युलस रिझल्ट्स मी घेतलेले आहेत. वा. मिरॅक्युलस म्हणजे अनेक वर्षांचे आजार काही दिवसांमध्ये बरे केलेले आहेत, काही मिनिटामध्ये सुद्धा बरे झालेले आहेत. अच्छा. ही एवढी मिरॅक्युलस आहे. तर आपल्या आतमध्ये साचलेला जर आपल्याला सगळा इमोशनचा हे काढायचा असेल, विष बाहेर काढायचं असेल असं आपण म्हणूया, तर तुम्हाला EFT किंवा बाकीच्या बऱ्याच मॉडेलिटी आहेत, तर तुम्ही त्या ट्राय करू शकता. आणि त्यावेळी तुम्ही ऑब्व्हियसली माझ्याशी संपर्क करू शकता की हे प्रॉब्लेम्स आहेत, ह्या इच्छा आहेत, यासाठी मी काय करू शकतो. तर त्यावेळी तुम्ही माझ्याकडे येऊच शकता. गेलं पाहिजे. तुम्ही बघतो तर कसं माझ्या काय इच्छा आहेत त्या ठरवतो. अगदी इच्छा पुन्हा निगेटिव्ह आहे. तुम्ही म्हणा इच्छा पुन्हा निगेटिव्ह आहे. पुन्हा इच्छा असाव्यात की नाही प्रश्नच आहे. नाही, ॲस्पिरेशन्स असू शकतात. पण मी असं मानायला सुरुवात करतो की आता माझ्याकडे रोल्स रॉयस आहेच, त्यात काय एवढं, त्यामुळं पुढं बघू काय. नाही, हे वाक्यानंतर हसायचं नसतं खरं. अरे देवा, ठीक आहे. तर आपल्याला तसं पार्किंगचा पण प्रॉब्लेमच आहे, पण राहू दे. पण डॉक्टर, जोक्स अपार्ट, खूप महत्त्वाची माहिती सांगितली तुम्ही. खूप छोट्या छोट्या गोष्टी आपण जर आचरणात आणल्या तर जगणं सोपं होऊ शकतं. आणि ग्रॅटिट्यूड हा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे की आत्ता इथपर्यंत जो आलो आहे आपण त्यासाठी आभार मानणं. तर निश्चित या एपिसोडमधून मदतच होईल प्रत्येकाला की मी काय करू शकतो. आणि लाईफ कोच असतातच, काही आलं आपल्या कल्पनेच्या पलीकडच्या काही गोष्टी घडत असतील तर आपल्याला मार्गदर्शन करणारे लोक असतात. तर उद्या मला असं काही होऊ नये, पण असं काय वाटलं तर मी निश्चित तुमच्याकडे येईन. अगदी. डॉक्टरांची माहिती आपण एक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवूया, एखादी लिंक किंवा कॉन्टॅक्ट नंबर. जर कोणाला असं वाटलं तर त्याचा कॉल आहे आणि मग तुम्ही काय असेल तर बोलून घ्या. पण मला खरंच बरं वाटलं. हा एक नवीन EFT टेक्निक मला माहीत नव्हतं, असं पण असं काय असतं. आणि एक छोटी गोष्ट माझ्यासाठी टेकअवे काय आहे तर इमोशन साचू द्यायचं नाही, त्याचा निचरा झाला पाहिजे, हे मला फार महत्त्वाचं वाटतं. तर तुम्ही आवर्जून मित्रमंडळमध्ये आलात याबद्दल खरंच थँक्यू. मला याची पूर्ण कल्पना आहे की तुमचा पसारा, काम आणि आत्ता असलेल्या वेळात मर्यादा आहेत, कारण शेवटी 1 तासामध्ये आपण किती बोलणार. अगदी बरोबर. पण ह्याचा अंदाज आला. तुमचे खरंच आभार, तुम्ही आलात, बोललात. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. सोशल मीडियावर मी आहे, तुम्ही आहात सोशल मीडियावर? हो आहे. इन्स्टा, फेसबुकवर आहात? आहे. सर पण आहे, त्याची लिंक पण आम्ही देऊ, कोलॅब करू सरांना. तेव्हा तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता, माझ्याशी बोलू शकता. आणि एपिसोड आवडला तर फॉरवर्ड करा लोकांना आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रमणे. चांगली माणसं जोडली जाणं महत्त्वाचं आहे, कारण चांगली माणसं चांगली एनर्जी देत असतात आणि ती जोडली गेल्यामुळं आपली ताकद वाढत असते. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू डॉक्टर, बरं वाटलं मला. थँक्यू सौमित्र, मला इथं बोलवलं आणि माझे विचार मांडण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. चांगलं काम चाललंय. थँक्यू. येस.